नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला 2 डाळीपासून छान असं आपल्या भाजीसाठी साठवणीचे सांडगे कसे करायचे हे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे। तर साध्या सोप्या पद्धतीमध्ये व 2च डाळी वापरून आपण हे सांडगे करणार आहे। तर खूप छान असे चवीला होतात व भाजीही खूप छान अशी होते। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर डाळीमध्ये ते 2 वाटी मी मटकीची डाळ घेतलेली आहे। तर मटकीची डाळ आपल्याला आणल्यानंतर अशा प्रकारे थोड्याशा ओलसर कपड्यावरती छान अशी पुसून घ्यायची, म्हणजे त्यातील काय पावडर वगैरे असेल तर निघून जाईल व डाळही आपली स्वच्छ होईल। त्यानंतर इथे पहा मी सर्व आता राहिलेली डाळ स्वच्छ अशी नॅपकिनने पुसून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 वाटी आपल्याला मूग डाळ वापरायची आहे। तर 2 वाटी मटकीची डाळ व 1 वाटी मूग डाळ यापासून भरपूर असे सांडगे होतात। तर हे प्रमाण मी घेतलेलं आहे। तर आता मुगाची डाळ अशाच प्रकारे मी स्वच्छ करून घेणार आहे। त्यानंतर मी थोडं उन्हामध्ये चांगली कडकडीत 1 दिवस वाळवून घेऊन अशा प्रकारे मिक्सरवरती छान असे त्याची बारीक पावडर करून घ्यायची। खूप जास्तही बारीक करायची नाही, तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी दरदरी ठेवायची, म्हणजे सांडगे आपले छान होतात। व खूप बारीक केले तर आपले सांडगे भाजीमध्ये शिजतही नाहीत व नंतर खाण्यासाठी ते पिठळही लागतात। तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसर प्रमाण ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित असे होतात। तर आता चला तर सांडगे करूया। तर त्यासाठी इथे मी 2 गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे व 1-2 चमचे भरेल एवढं मी इथे लाल चटणी टाकलेलं आहे। तर यापासून आपल्याला लसणाची चटणी करायची आहे। ही चटणी वापरल्यामुळे आपल्या सांडग्याला चव खूप छान अशी होती। पहा अशा प्रकारे आपली लसणाची चटणी तयार करून झालेली आहे। त्यानंतर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे। तर मी एकदम पीठ न घेता थोडे अर्धे घेतलेलं आहे। तर अर्धा चमचा हळद व आपण तयार करून घेतलेली चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, चवीनुसार मीठ टाकून आता ही चटणी पूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने छान अशी आता मिक्स करून घ्यायची व व्यवस्थित थोडे थोडे पाणी घालून छान असं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने गोळा करून घ्यायचा। तर हळूहळू मी पाणी ओतत मिक्स करून घेत आहे। खूप पातळही करायचे नाही व खूप घट्टही करायचे नाही। तर थोडंसं पातळ असेल तर ते पाणी शोषून घेतं, पण खूप जास्त अशी घट्ट करू नका। तर पहा अशा प्रकारे छान आता मी मळून घेत आहे। यामध्ये थोडंसं मळल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे ते डाळ पूर्ण पाणी शोषून घेईल व छान असं आपलं पीठ फुलून येईल। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यामध्ये थोडंसं पाणी ओतून अशा प्रकारे झाकून ठेवायचं। 4 ते 5 तास म्हटलं तरी आपण तसंच ठेवा, म्हणजे छान असं आपलं पीठ फुगेल व आपले सांडगे मोकळे व आतपर्यंत शिजले जातात व भाजलेही जातात। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे थोडासा गोळा घेऊन छान असे सांडगे पाडून घ्यायचे। तुम्हाला जर पायपिंग बॅगमध्ये घालून करायचे असेल तर पीठ थोडंसं पातळ करू शकता, पण अशा पद्धतीने जर सांडगे केले तर चवही खूप छान येते व भाजी आपली दिसायलाही छान दिसते। तर हे पारंपरिक पद्धत आहे, तर या पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा, खूप छान असे सांडगे होतात। तर मी अशाच पद्धतीने आता सर्व सांडगे तोडून घेते। 3 ते 4 दिवस मी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत, त्यामुळे आपले सांडगे वर्षभर छान असे टिकतात, अजिबात त्याला जाळी होत नाही व सर्व सांडगे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर याची भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मग कसे झालेत सांडगे ते मला कमेंट करून नक्की सांगावं। असेच 2 प्रकारच्या डाळी वापरून तुम्ही ही सांडगे करून पहा। तोपर्यंत धन्यवाद।